नमस्कार मित्रांनो, गॅलेक्सी ट्युटोरियल या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा आपलं स्वागत आहे. मागच्या भागामध्ये आपण डोबेरानरची त्रिके आणि न्यूलँडच्या अष्टकाचा नियम या ठिकाणी आपण अभ्यासला होता. या भागामध्ये आपण मेंडेलीवची आवर्त सारणी, मेंडेलीव्स पिरियडिक टेबल या घटकाचा या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. तर बघा, द रशियन सायंटिस्ट दिमित्री मेंडेलीव डेव्हलप द पिरियडिक टेबल ऑफ एलिमेंट्स ड्युरिंग द पिरियड 1869 to 1872 AD. बघा, जवळपास 1869 ते 1872 या कालखंडामध्ये जो काही रशियन शास्त्रज्ञ होता मेंडेलीव याने या ठिकाणी मूलद्रव्यांची आवर्त सारणी या ठिकाणी मांडली. मेंडेलीव्स पिरियडिक टेबल इज द मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप इन द क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. बघा मित्रांनो, की डोबेरानर आणि न्यूलँडने जो काही प्रयत्न केला त्यापेक्षा सक्सेसफुल प्रयत्न मेंडेलीवने या ठिकाणी केला होता. त्यामुळे या ठिकाणी मूलद्रव्याच्या वर्गीकरणामधील जे काही मेंडेलीवची आवर्त सारणी आहे ही खूप महत्त्वाची पायरी त्या ठिकाणी मानल्या जाते. मेंडेलीव कन्सिडर्ड द फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ द एलिमेंट, नेमली द ॲटॉमिक मास, ॲज स्टँडर्ड अँड अरेंज 63 एलिमेंट्स नोन ॲट दॅट टाईम इन अन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. आता मेंडेलीवने सुद्धा या ठिकाणी काय केलं की जे काही मूलद्रव्य होतं त्यांचे जे काही मूलभूत जे काही गुणधर्म होते, ठीक आहे, जसं की त्याचं ॲटॉमिक मास असेल, अणुवस्तुमान ज्याला आपण म्हणतो, तर त्याने सुद्धा अणुवस्तुमानच या ठिकाणी विचारात घेतलं आणि त्याच्या काळामध्ये माहीत असलेले जे काही जवळपास 63 मूलद्रव्य होते, ही 63 मूलद्रव्य त्याने या ठिकाणी 63 मूलद्रव्याची मांडणी आपल्या वाढत्या वस्तुमानामध्ये त्या ठिकाणी केली. म्हणजे जे काही अणुवस्तुमान ज्या ठिकाणी होतं, ॲटॉमिक मास जे होतं, हे सगळ्या मूलद्रव्याचं त्याने इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये या ठिकाणी मांडलं. देन ही ट्रान्सफॉर्म धिस इन टू द पिरियडिक टेबल ऑफ एलिमेंट इन अकॉर्डन्स विथ द फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टी ऑफ दिस एलिमेंट. मग त्यांनी फक्त काय की ॲटॉमिक मास हीच फक्त कन्सेप्ट विचारात न घेता त्या मूलद्रव्यांच्या केमिकल ॲज वेल ॲज फिजिकल प्रॉपर्टी, रासायनिक गुणधर्म आणि भौतिक गुणधर्मसुद्धा त्या ठिकाणी त्याने विचारात घेतले आणि एक आवर्त सारणी त्या ठिकाणी तयार केली. Mendeleev organized the periodic table on the basis of the chemical and physical properties of the element. मग त्याने जी काही आवर्त सारणी या ठिकाणी तयार केली होती ही कशावर आधारित होती, तर त्या मूलद्रव्यांच्या भौतिक आणि रासायनिक गुणधर्मावर त्या ठिकाणी आधारित होती. These were the molecular formula of hydrides and oxides of the elements, melting point, boiling point and densities of the element and their hydrides and oxides. म्हणजे या ठिकाणी मग जे काही पॉईंट्स त्यांनी विचारात घेतले होते हे त्या मूलद्रव्यांचे हायड्राइड्स किंवा ऑक्साईड्स असतील, त्यानंतर त्यांचा मेल्टिंग पॉईंट म्हणजे ज्याला आपण गोठणबिंदू या ठिकाणी म्हणतो, त्यानंतर बॉइलिंग पॉईंट असेल, उत्कलन बिंदू ज्याला आपण या ठिकाणी म्हणतो, त्यांचे जे काही घनता वगैरे असतील, हे सगळ्या अशा काही वेगवेगळ्या केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टी त्यांनी विचारात घेतल्या आणि त्या ठिकाणी आपली एक आवर्त सारणी त्या ठिकाणी तयार केली. Mendeleev found that the element with similar physical and chemical properties repeat after definite interval. मग जसं न्यूलँडने अष्टकाच्या नियमामध्ये सांगितलं होतं की पहिल्या आणि 8व्या मूलद्रव्यामध्ये काहीतरी साम्यता त्याला आढळून आली होती, त्याच पद्धतीनं या ठिकाणी मेंडेलीवला सुद्धा असं आढळून आलं की निश्चित अशा वेळेनंतर एक डेफिनेट इंटरवल नंतर या ठिकाणी ज्या काही फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी असतील ह्या रिपीट होत आहेत, असं याला या ठिकाणी आढळून आलं. मग त्यानं याच घटकावर आधारित या ठिकाणी एक नियम त्याने जगासमोर मांडला, तो म्हणजे प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. म्हणजेच मूलद्रव्यांचे जे काही गुणधर्म असतील किंवा जे काही प्रॉपर्टीज त्यांच्या जे काही असणार आहेत, दीज आर द पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. हे त्यांच्या अणुवस्तुमानाचे आवर्तीफल या ठिकाणी असते, असं त्यांनी जगासमोर एक नियम त्या ठिकाणी मांडून दिला. बघा, या ठिकाणी आपल्याला एक कॉलम दिला आहे, म्हणजेच हा कॉलम म्हणजे मेंडेलीवची आवर्त सारणी. यामध्ये जे काही व्हर्टिकल कॉलम्स आहेत इन द वर्टिकल कॉलम इन द मेंडेलीव्स पिरियडिक टेबल आर कॉल्ड ॲज द ग्रुप्स, वाईल द हॉरिझॉन्टल रोज कॉल्ड द पिरियड्स. बघा मित्रांनो, या ठिकाणी जे काही व्हर्टिकल कॉलम्स या ठिकाणी आहेत, म्हणजे उभे जे काही कॉलम तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत त्याला त्याने ग्रुप्स असं नाव दिलं आणि जे आडवे जे काही कॉलम असतील त्याला त्यांनी पिरियड्स असं त्या ठिकाणी नाव दिलं. यामध्ये तुम्ही पूर्णपणे हा मेंडेलीवचा पिरियडिक टेबल या ठिकाणी बघू शकता. त्याने कशा पद्धतीनं या ठिकाणी आपल्या आवर्त सारणीची मांडणी त्या ठिकाणी केली होती. जे काही हायड्राइड्स आणि ऑक्साईड्स जे काही आहेत ते सुद्धा त्यांनी या ठिकाणी दाखवलेले आहेत, जे तुम्हाला इथं ग्रुप फर्स्टमध्ये
सेकंडमध्ये, थर्डमध्ये या ठिकाणी तुम्हाला R2O, RO, R2O3 जे काही तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत हे त्याचे हायड्रेट्स आणि ऑक्साईड्स त्या ठिकाणी होते. म्हणजे केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टीसुद्धा त्याने विचारात घेतल्या होत्या. फक्त ॲटॉमिक मासच नव्हे तर त्याच्या प्रत्येक जो काही मूलद्रव्य आहे त्याचे केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टी त्यांनी विचारात घेतल्या आणि त्याची आवर्त सारणी त्या ठिकाणी त्याने तयार केली. मग हे करत असताना मेंडेलीवच्या पिरियडिक टेबलचे काही मेरिट्स होते, त्याचबरोबर काही डिमेरिट्ससुद्धा त्या ठिकाणी होते. मग त्याचे मेरिट्स कशा पद्धतीने होते ते आपण बघूया. बघा, पहिला मेरिट आपल्याला या ठिकाणी काय सांगतोय की ॲटॉमिक मासेस ऑफ सम इलेमेंट वेर रिवाइज सो ॲज टू गिव्ह देम प्रॉपर प्लेस इन द पिरियडिक टेबल इन अकॉर्डन्स विथ देअर प्रॉपर्टी. आता काय झालं की जे काही मूलद्रव्य असे होते की त्यांचं जे ॲटॉमिक मास होतं हे ॲटॉमिक मास काय झालं होतं सारखं किंवा रिवाईज त्या ठिकाणी ॲटॉमिक मास त्या ठिकाणी रिवाईज होत होतं, परत त्या ठिकाणी येत होतं. मग अशा वेळेस कोणत्या मूलद्रव्याला पहिलं स्थान द्यायचं किंवा कोणत्या मूलद्रव्याला दुसरं स्थान द्यायचं या ठिकाणी एक मोठं संभ्रम त्या ठिकाणी होता. मग हा संभ्रम दूर करण्यासाठी त्यांनी या ठिकाणी काय केलं की त्याला प्रॉपर प्लेस देण्यासाठी त्यांनी काय केलं की त्यांच्या प्रॉपर्टीज विचारात घेतल्या, ज्याचे गुणधर्म या ठिकाणी योग्य असतील अशाला पहिलं स्थान आणि ज्याचं थोडंसं काहीतरी वेगळेपणा त्या ठिकाणी असेल त्याला दुसरं स्थान त्या ठिकाणी देण्यात आलं. जसं की बघा, फॉर एक्झाम्पल द प्रिव्हियसली डिटरमाइंड ॲटॉमिक मास ऑफ बेरिलियम वेर 14.09 was changed to the correct value 9.4 and beryllium was placed before boron. बघा या ठिकाणी. मग या ठिकाणी काय झालं की पूर्वी म्हणजे न्यूटनच्या अष्टकाच्या नियमापर्यंत या ठिकाणी काय होतं की जो काही बेरिलियम होता, बेरिलियमचा ॲटॉमिक मास नंबर त्या ठिकाणी किती होतं 14.09 14.09 एवढं त्याचं ॲटॉमिक मास होतं. पण ज्या वेळेस मेंडेलीवनं या सगळ्या गोष्टीचा खूप बारकाईने अभ्यास केल्यानंतर त्याला आढळून आलं की बेरिलियमचं जे ॲटॉमिक मास आहे हे ॲक्च्युअल किती आहे 9.4 9.4 आहे. त्यामुळे मग या ठिकाणी काय केलं त्यानं की बेरिलियमला बोरॉनच्या अगोदर त्या ठिकाणी जागा दिली. दुसरं बघा काय सांगतं की मेंडेलीव केप्ट वॅकंट प्लेसेस इन द पिरियडिक टेबल फॉर एलिमेंट नॉट डिस्कवर्ड टिल देन. आता बघा मेंडेलीवची जी विचार करण्याची क्षमता जी होती ही किती प्रगल्भ होती. या ठिकाणी त्यांनी काय केलं की त्याच्या आवर्त सारणीमध्ये काही जागा ज्या होत्या ह्या वॅकंट ठेवल्या. वॅकंट म्हणजे काय, रिकाम्या. या ठिकाणी आपण बघू शकतो की खूप साऱ्या ठिकाणी त्याने आपल्या जे काही आवर्त सारणीमध्ये काही बॉक्स होते हे रिकामे सोडले. का? कारण या ठिकाणी असे सुद्धा काही मूलद्रव्य होते की त्याच्या आवर्त सारणीच्या नियमानुसार त्या ठिकाणी ते मूलद्रव्य तोपर्यंत माहीत नव्हते. म्हणून त्यांनी काय केलं की तो जो काही बॉक्स होते हे त्या ठिकाणी वॅकंट रिकामे त्या ठिकाणी सोडले. पुढं बघा, 3 of these unknown elements were given the name Ica-boron, Ica-aluminium and Ica-silicon from the known neighbors and their atomic masses were indicated as 44, 68 and 72 respectively. आता काय झालं की त्याने 3 जागा त्या ठिकाणी रिकाम्या सोडल्या होत्या. ठीक आहे, तर त्या 3 जागेमध्ये त्याने त्याच्या तर्कानुसार त्याने त्या ठिकाणी त्या 3 ठिकाणी जे काही मूलद्रव्य होते हे वॅकंट होते, म्हणजे तिथली जागा ही रिकामी होती. तर तिथं कोणते मूलद्रव्य भविष्यामध्ये ज्यावेळेस डिस्कवर होतील तर कोणते मूलद्रव्य त्या ठिकाणी असेल याचे नावंसुद्धा त्याने त्या ठिकाणी प्रेडिक्ट केले होते. ॲज वेल ॲज त्यांचं जे काही ॲटॉमिक मास जे होतं हे सुद्धा त्याने अगोदरच त्या ठिकाणी सांगून ठेवलं होतं. नॉट ओन्ली दिस बट देअर प्रॉपर्टी वेर ऑल्सो प्रेडिक्टेड. फक्त एवढंच नाही, ते मूलद्रव्याचे नावं काय असतील किंवा त्यांचा ॲटॉमिक मास काय असेल एवढंच नव्हे तर त्यांचे गुणधर्मसुद्धा काय काय असतील, त्यांच्या प्रॉपर्टीज काय काय असतील, त्या फिजिकल असो आयदर केमिकल असो, या दोन्हीही गोष्टीसुद्धा त्याने त्या ठिकाणी अगोदरच प्रेडिक्ट त्या ठिकाणी करून ठेवल्या होत्या. लेटर ऑन these element were discovered and named as the स्कॅन्डियम, गॅलियम अँड जर्मेनियम. आणि मग नंतर त्याने जे काही वॅकंट प्लेस ज्या ठिकाणी ठेवले होते तर त्या ठिकाणी आपल्याला नंतर पुढं चालून जे काही 3 मूलद्रव्य होते हे ॲप्रोप्रिएट त्या ठिकाणी फिक्स झाले, जसं की स्कॅन्डियम, गॅलियम आणि जर्मेनियम. आणि त्यानंतर द प्रॉपर्टीज ऑफ दिस एलिमेंट मॅच वेल विथ दोज प्रेडिक्टेड बाय मेंडेलीव. आणि बघा मेंडेलीवने जे प्रॉपर्टी सांगितल्या होत्या त्याच प्रॉपर्टी ॲप्रॉक्सिमेटली नव्हे तर या ठिकाणी म्हणजे वेल मॅच बऱ्यापैकी त्या ठिकाणी त्यांनी ज्या प्रॉपर्टी सांगितल्या होत्या त्याच प्रॉपर्टी त्या मूलद्रव्यांच्या निघाल्या. पुढं बघा,
या ठिकाणी मग आपल्याला या ठिकाणी काय केलं की बघा, हा एक टेबल या ठिकाणी दिलेला आहे. एका ॲल्युमिनियम जो काही तरी दिलं होतं, म्हणजेच जे काही गॅलियम हा जो काही मूलद्रव्य त्या एका ॲल्युमिनियमच्या जागी त्या ठिकाणी फिट होतो. बघा की या बॉक्समध्ये आपण बघू शकतो की त्याने सांगितलं होतं की या ठिकाणी सापडणारा जो काही मूलद्रव्य असेल, ठीक आहे, याचं जे काही ॲटॉमिक मास असेल हे किती असणार आहे, 68. बघा, आणि गॅलियमचं जे काही ॲक्च्युअल जे काही ॲटॉमिक मास आहे हे आहे 69.7. म्हणजे बघा की किती भयंकर पद्धतीचं तर्क त्याचा त्या ठिकाणी असेल, किती गाढा अभ्यास त्याचा त्या ठिकाणी असेल, यावरून आपल्याला लक्षात येतं. त्यानंतर याची जी काही डेन्सिटी त्याने सांगितली होती ही होती 5.9 आणि गॅलियमची जी काही डेन्सिटी आहे ही आहे 5.94. त्यानंतर याचा मेल्टिंग पॉईंट लो आहे. गॅलियमचा मेल्टिंग पॉईंट जो आहे 30.2. त्यानंतर एका ॲल्युमिनियम जो आहे याचा क्लोराईडसोबत जेव्हा रिॲक्ट होईल त्यावेळेस ECl3. आणि इथं आपण बघू शकतो, म्हणजे इन शॉर्टमध्ये या पूर्ण बॉक्समध्ये या ठिकाणी तुम्हाला कळेल की नेमकं जे काही मेंडेलिव्हनं जे काही प्रेडिक्ट केलं होतं हे जवळपास खूप सारं साम्यता या ठिकाणी आपल्याला दिसून येते. त्यानंतर बघा, देअर वॉज नो प्लेस रिझर्व फॉर नोबेल गॅसेस इन मेंडेलिव्हज ओरिजिनल पिरियडिक टेबल. आता जे काही नोबेल गॅस आहे, आता नोबेल गॅस म्हणजे काय, राजवायू. आता नोबेल गॅस म्हणजे तुम्ही कसं ओळखणार, तर ज्या वेळेस तुम्ही कुठल्याही मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढाल आणि त्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये त्याची जी काही बाह्यतम कक्षा आहे, ज्याला आपण आउटरमोस्ट शेल म्हणतो, याच्यामध्ये जर 8 इलेक्ट्रॉन असेल, इट्स मीन त्याची व्हॅलन्सी जर सॅटिस्फाईड असेल तर तो इलेमेंट इट ॲक्ट ॲज अ नोबेल गॅस. इट्स मीन इट डू नॉट इंटरॅक्ट विथ अनदर इलेमेंट्स. म्हणजे तो कुठल्याही मूलद्रव्यासोबत इंटरॅक्ट होत नाही किंवा कुठल्याही रिॲक्शनमध्ये तो पार्टिसिपेट करत नाही. अशा मूलद्रव्याला आपण नोबेल गॅस या ठिकाणी म्हणत असतो. बघा, मग असे जे काही नोबेल गॅस होते तर मेंडेलिव्हच्या ओरिजिनल पिरियडिक टेबलमध्ये त्यांना जागाच नव्हती. However, when noble gases such as the helium, neon and argon were discovered towards the end of the 19th century, Mendeleev created the zero group without disturbing the original periodic table in which the noble gas were fitted very well. बघा, मग पुढं काय झालं की जे नोबेल गॅस होते, पुढं हेलियम, त्यानंतर आर्गॉन किंवा निऑन असेल, असे काही नोबेल गॅसेस त्या ठिकाणी सापडले. आणि हे नोबेल गॅस सापडल्यानंतर आता मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमध्ये तर या ठिकाणी त्यांना जागा नव्हती. म्हणून मूळ आवर्त सारणीला डिस्टर्ब न करता मेंडेलिव्हनं काय केलं की या ठिकाणी झिरो ग्रुप एक या ठिकाणी क्रिएट केला, की म्हणजे ओरिजिनल जी काही त्याची आवर्त सारणी होती त्याला डिस्टर्ब केला नाही आणि ह्या नोबेल गॅससाठी एक स्वतंत्र जागा त्याच्या झिरो ग्रुपमध्ये त्या ठिकाणी त्याने तयार केली. पुढं बघा, आता या ठिकाणी काय झालं की जेवढे मेंडेलिव्हचे मेरिट्स होते, काही गुण होते, त्याचबरोबर काही त्याच्या आवर्त सारणीमध्ये डिमेरिट्स म्हणजे दोषसुद्धा त्या ठिकाणी होते. बघा, द होल नंबर ॲटॉमिक मास ऑफ द एलिमेंट कोबाल्ट अँड निकेल इज द सेम. आता कोबाल्ट आणि निकेलचं जे काही ॲटॉमिक मास आहे हे कसं आहे, सारखंच त्या ठिकाणी आहे. Therefore, there was an ambiguity regarding their sequence in the Mendeleev's periodic table. आता या ठिकाणी काय झालं की थोडंफार प्रमाणात काहीतरी एक ॲम्बिगिटी, एक असं नेमकं प्रॉपरली कोणत्या याला पहिले जागा त्याच्यात त्याने द्यायला पाहिजे होती हे त्याने त्या ठिकाणी दिली नाही. ॲज इट इज ते तसं ठेवलं. हा एक दोष, हा एक डिमेरिट त्याच्या पिरियडिक टेबलमध्ये आपल्याला दिसून येतो. दुसरं बघा, आयसोटॉप्स वर डिस्कवर्ड long time after Mendeleev put forth the periodic table. As isotopes have the same chemical properties but different atomic masses, a challenge was posed in placing them in Mendeleev's periodic table. आता पुढे काय झालं की आयसोटॉप्स सुद्धा त्या ठिकाणी समोर आले. आता आयसोटॉप्स म्हणजे काय की ज्यांच्या केमिकल प्रॉपर्टी सारख्या असतील पण त्यांचे ॲटॉमिक मासेस हे जे आहेत हे वेगवेगळे असतील. मग आता नेमकं या ठिकाणी केमिकल प्रॉपर्टी तर सारख्या आहेत पण ॲटॉमिक मास वेगवेगळा आहे. त्यामुळे मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये कोणत्या मूलद्रव्याला पहिले स्थान द्यायचं हा एक मोठं चॅलेंज त्या ठिकाणी होतं. पुढे बघा, when elements are arranged in an increasing order of atomic masses, the rise in atomic mass does not appear to be uniform. आता या ठिकाणी काय केलं की आपण सुरुवातीलाच बघितलं की मेंडेलिव्हनं काय केलं होतं की आपल्या आवर्त सारणीमध्ये जेवढेही मूलद्रव्य होते हे इन्क्रीजिंग
ॲटॉमिक मासमध्ये त्या ठिकाणी मांडले होते. पण हे जे काही अणुचं वस्तुमान जे आहे हे वाढत जाण्याची जी काही सिक्वेन्स होती ही सुद्धा प्रॉपर त्या ठिकाणी नव्हती. So it was not possible therefore to predict how many elements could be discovered between two heavy elements. त्यामुळे मग या ठिकाणी बघा परत, इट वॉज नॉट पॉसिबल देअरफॉर टू प्रेडिक्ट हाऊ मेनी एलिमेंट्स कुड बी डिस्कवर्ड बिटवीन टू हेवी एलिमेंट्स. त्यामुळे या दोन मूलद्रव्य दरम्यान अजून किती मूलद्रव्य त्या ठिकाणी सापडतील हे प्रेडिक्ट करणं त्या ठिकाणी अवघड होतं. त्यानंतर बघा, हायड्रोजनची जी पोझिशन आहे त्याबद्दलसुद्धा एक डिमेरिट्स या ठिकाणी आपल्याला आढळून येतो. हायड्रोजन शोज सिमिलॅरिटी विथ हॅलोजन. आता जो हायड्रोजन आहे हा हॅलोजन सारख्या त्या ठिकाणी सिमिलॅरिटी म्हणजे हॅलोजन सारख्याच साम्यता आपल्याला सारखेपणा हायड्रोजनमध्ये या ठिकाणी दिसून येतो. बघा कसं, फॉर एक्झाम्पल द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ हायड्रोजन इज H2. आता हायड्रोजनचा जो मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे हा आहे H2, वाईल द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ फ्लोरीन अँड क्लोरीन आर F2 अँड Cl2 रिस्पेक्टिव्हली. बघा की म्हणजे हायड्रोजनला जो आहे, हायड्रोजनला तर आपण बघितलं होतं त्याच्या मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमध्ये स्वतंत्र पहिल्या ग्रुपमध्ये त्या ठिकाणी स्थान होतं. आणि जे काही हायड्रोजन ग्रुप आहे जसं हायड्रोजन, फ्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, ठीक आहे, हे एक स्वतंत्र स्थान त्या ठिकाणी होतं. त्यामुळे इथं मोठा संभ्रम होता की हायड्रोजनचा जो मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे हा H2 आहे. त्याचबरोबर फ्लोरीन आणि क्लोरीनचा सुद्धा F2 आणि Cl2 आहे. त्यामुळे हायड्रोजनच्या स्थानाबद्दल, पोझिशनबद्दल खूप मोठा संभ्रम त्या ठिकाणी होता. In the same way, there is a similarity in chemical properties of hydrogen and alkali metals. त्याचबरोबर जे अल्काली मेटल्स आहेत आणि हायड्रोजन आहेत यांच्या केमिकल प्रॉपर्टीजमध्ये सुद्धा बरंचसं साम्य त्या ठिकाणी आहे. There is a similarity in the molecular formula of compound of hydrogen alkali metals, sodium, potassium, etc. जे काही आहेत, ठीक आहे, यांच्या हायड्रोजन सोबत रिॲक्ट झाल्यानंतर जो काही फॉर्म्युला तयार होतो त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये सुद्धा बरंचसं साम्यता त्या ठिकाणी होती. त्यामुळे बघा पुढं, हायड्रोजन अल्कली मेटल फॉर्म विथ क्लोरीन अँड ऑक्सिजन. ऑन द कन्सिडरिंग द अबोव प्रॉपर्टीज इट कॅन नॉट बी डिसाइडेड वेदर द करेक्ट पोझिशन ऑफ हायड्रोजन इज इन द ग्रुप ऑफ अल्काली मेटल्स और इन द ग्रुप ऑफ हॅलोजन. त्यामुळे मग इथं मोठा संभ्रम होता की नेमकं हायड्रोजनची जी काही पोझिशन आहे ही अल्काली मेटल्समध्ये म्हणजे ग्रुप फर्स्टमध्ये ठेवायची की हॅलोजनचा जो काही ग्रुप होता ग्रुप 7 की त्याच्यामध्ये ठेवायची. हा मोठा संभ्रम त्या ठिकाणी निर्माण झाला होता. कारण हायड्रोजन जो आहे हा हॅलोजनसारख्याच प्रॉपर्टीसुद्धा त्या ठिकाणी शो करत होता. त्यामुळे हायड्रोजनच्या पोझिशनबद्दलसुद्धा एक बराचसा संभ्रम मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमध्ये आपल्याला बघायला मिळतो. ठीक आहे मित्रांनो, या ठिकाणी या पॉईंट्समध्ये जर तुम्हाला काही अडचणी आल्या असतील किंवा काही समजलं नसेल तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी नक्कीच मेन्शन करा. आणि या पार्टवर नक्कीच कुठला ना कुठला प्रश्न तरी क्रिएट होऊ शकतो, परीक्षेला येऊ शकतो. त्यामुळे या पॉईंट्सची तुम्ही बेसिकली या ठिकाणी तयारी करा. जर तुम्हाला यामध्ये काही अडचणी आल्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी तुम्ही मला सजेस्ट करू शकतात. मी तुमच्या प्रश्नाचं निरसन नक्कीच करेन. यामध्ये काही तुम्हाला अजून कमतरता वाटत असेल तेही तुम्ही आम्हाला सुचवू शकता. त्यामुळे आणि माझी एक तुम्हाला रिक्वेस्ट असेल की याचे जे काही मेरिट्स आणि डिमेरिट्स आहे यांचा स्वतंत्र त्या ठिकाणी अभ्यास करा. कारण 2 मार्काला तयार होणारा हा प्रश्न आहे. वेदर तुम्हाला राईट द मेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल असा 2 मार्काला प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा राईट द डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल असा प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा राईट अ शॉर्ट नोट्स असा कुठलाही प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला यावर तयार होऊ शकतो. त्यामुळे याची चांगली तयारी करा. त्यासाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक.